नगरच्या राजकारणात नेमकं चाललंय काय? सत्तेची गोळाबेरीज की अंतर्गत लढाई? 2029चं गणित ज्याला कळलं तोच टिकणार. नमस्कार. मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषदेची निवडणूक सोडली तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख निवडणुका आता आटोपल्यात. सगळी पदं भरली गेली. एवढंच कशाला, जिल्ह्याला अनपेक्षितपणे अतिरिक्त आमदारही मिळालेत. यामुळं आता नगरचं राजकारण चांगलंच रंगात आलंय. नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्याची एक झलक पाहायला मिळाली. जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांसोबत युवा नेतेही टोमणेबाजी करू लागलेत. एकाच पक्षात राहायचं, सत्तेची फळं चाखायची आणि आपल्याच विरोधकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका करण्यासाठी संधीही साधायची, असंच इथलं राजकारण राहिले. हे सगळं सुरू असताना आपले पारंपरिक गड सांभाळलं की झालं, असाच इथला विचार राहिला. आता मात्र नेत्यांना सावध होण्याची वेळ आली आहे, कारण मतदारसंघ फेररचना होते. ही सगळी प्रक्रिया जर सुरळीत पार पडली तर 2029ची निवडणूक नव्या रचनेनुसार होऊ शकते. त्यावेळी जिल्ह्याचा राजकीय भूगोल बदललेला असेल, राजकीय गडांचं विभाजन झालेलं असेल. त्यामुळं त्यावेळची निवडणूक नेहमीसारखी सोपी नसणार. हे गणित ज्यांना कळालं आहे ते नेते सावध झालेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या मतदारांचा स्वभाव नेहमीच लहरी आणि धक्कादायक राहिलाय. या जिल्ह्यात कधी लाट असते तर कधी लाटेच्या अगदी विरोधात जाऊन लोक मतदान करतात. प्रस्थापित नेत्यांना घरी बसवण्याचा आणि नवख्या उमेदवारांना डोक्यावर घेण्याचा इतिहास या जिल्ह्याला आहे. त्यामुळं 2029मध्ये कोणती राजकीय लाट असेल किंवा समीकरणं काय असतील याचा ठाम अंदाज आत्ताच कोणीच सांगू शकत नाही. याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाढवण्याचा हालचाली सुरू आहेत. नव्या संसदेची रचना ही 800पेक्षा जास्त खासदारांसाठी करण्यात आली आहे. देशात लोकसभेच्या जागा साधारणपणे 50% वाढण्याची शक्यता आहे. त्या प्रमाणात महाराष्ट्रातही जागा वाढतील. सध्या जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. फेररचनेत महाराष्ट्राच्या जागा वाढल्या तर लोकसंख्येच्या सूत्रानुसार नगर जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ होऊ शकतात. सध्या शिर्डी आणि अहिल्यानगर यासोबत नवा 3रा मतदारसंघ कसा असेल, त्याला कोणते विधानसभा मतदारसंघ जोडले जाऊ शकतील, गरज पडली तर शेजारच्या जिल्ह्याचा काही भाग जोडला जाऊ शकतो का, याचा अद्याप अंदाज आलेला नाही. तशीच परिस्थिती विधानसभा मतदारसंघाची आहे. सध्या 14 तालुक्यांत मिळून 12 आमदार आहेत. नव्या रचनेत ही संख्या 16 किंवा 18 होऊ शकते असा अंदाज आहे. म्हणजेच 4 ते 6 नवे विधानसभा मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. अशी फेररचना करताना केवळ जागा वाढत नाहीत तर मतदारसंघाचा संपूर्ण भूगोल बदलला जातो. त्यामुळं सध्याची रचना विस्कळीत होऊ शकते. यातून अनेक नेत्यांची अडचणही होऊ शकते, तर काहींना फारसा फरक पडणार नाही. अंदाजच बांधायचा झाला तर अहिल्यानगर शहर आणि सावेडी भिंगार सारख्या भागांची लोकसंख्या झपाट्यानं वाढली. त्यामुळं अहिल्यानगर शहर मतदारसंघाची सीमा वाढेल किंवा शहराला जोडून एक अहिल्यानगर ग्रामीण असा मतदारसंघ तयार होऊ शकतो. त्यामध्ये नगर तालुक्यातील काही गावं असू शकतात. सध्या ही गावं शेजारच्या तालुक्यांच्या मतदारसंघांना जोडलेली आहेत. ती काढून घेऊन नवा मतदारसंघ तयार केला जाऊ शकतो. राहुरी, नेवासा, कोपरगाव आणि श्रीरामपूर या मतदारसंघातील काही मोठी गावं आणि महसूल मंडळं शेजारच्या मतदारसंघाला जोडली जाऊ शकतात. यामुळं एखाद्या नेत्याचा जो पारंपरिक वोट बँक असलेला भाग आहे तो थेट दुसऱ्या आमदाराच्या क्षेत्रात जाऊ शकतो. कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा या दक्षिण भागातील तालुक्यांचा विस्तार मोठा आहे. तेथील वाढीव लोकसंख्येमुळे कर्जत, जामखेड किंवा पारनेरमधून काही भाग वेगळा करून आणखी एक नवीन विधानसभा मतदारसंघ निर्माण केला जाऊ शकतो. लोकसंख्येच्या बदलत्या प्रमाणानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागा फिरू शकतात. सध्या श्रीरामपूर मतदारसंघ राखीव आहे. ती जागा खुली होऊन दुसरीकडे आरक्षण पडू शकतं. तसंच शिर्डी लोकसभा मतदारसंघही राखीव आहे, तोही खुला होऊ शकतो. 2029ला मतदारसंघांची संख्या वाढणार आहे. त्यामुळं इच्छुकांची गर्दी तर वाढेलच, पण अनेक प्रस्थापितांचे मतांचे जुने हिशोबही चुकणार आहेत. नवीन गावं जोडली गेल्यामुळं नेत्यांना नवीन मतदारांसाठी जुळवून घ्यावं लागेल. ज्यांना हे गणित कळेल त्यानुसार कामाला सुरुवात करतील तेच 2029च्या या नव्या भूगोलात टिकून राहतील. लाटेवर अगर नेत्यांच्या भरवशावर निवडून आलेल्यांना तर विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. बदलत्या रचनेत त्यातील किती जणांचा निभाव लागेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे.
एका बाजूला हे संभाव्य चित्र असताना जिल्ह्यातील अनेक नेते कुरघोड्यांच्या मूडमध्ये असलेले दिसतात. नव्या आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संभाव्य बदलाची, त्यामुळे होणाऱ्या परिणामांची आठवण सर्वांना जाहीरपणे करून दिली. जे नेते हुशार आहेत, ज्यांना हे भविष्याचं गणित कळलंय, त्यांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली. हे शांतपणे आपल्या मतदारसंघाबाहेर पडून शेजारच्या गावांमध्ये, संभाव्य नवीन भागांमध्ये जाऊन हातपाय पसरत आहेत. संस्थात्मक जाळी विणत आहेत. नव्या रचनेत कदाचित जुनी समीकरणं चालणार नाहीत. तेव्हा नवीन मतदार असेल आणि नवीन आव्हानही असतील. मात्र जे नेते अजूनही अहंकाराच्या आणि जुन्या वादाच्या धुंदीत आहेत, ते फक्त आणि फक्त आपसात कुरापती काढण्यात व्यस्त आहेत. काही लोकांना वाटतंय की अहिल्यानगरची जनता भोळी आहे, आम्ही सांगू तिकडं मतदान करेल. पण त्यांना या जिल्ह्याचा इतिहास माहिती नाही का? या जिल्ह्याचा मतदार अत्यंत सुज्ञ आणि अंदाज बांधण्याच्या पलीकडचा आहे. त्यामुळं नेत्यांनी या भ्रमात राहू नये की सत्तेचं संख्याबळ पाठीशी आहे म्हणजे जनता नेहमीच तुमच्यासोबत राहील. 2029ला कोणती दिशा असेल, कोणती लाट असेल, हे आज सांगणं कठीण आहे. जनता शांतपणे सगळं पाहत असते आणि निवडणुकीच्या दिवशी अख्खं राजकारण फिरवून दाखवते. हा आपला इतिहास आहे. म्हणून एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला जिल्हा आता भाजपचा गड झाला आहे. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा बदल म्हणजे तरुण नेत्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. तरुणांच्या हाती नेतृत्व आल्यामुळं राजकारणात नवी ऊर्जा येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं आता या नेत्यांनी आपसातील हेवेदावे काढत बसण्यापेक्षा थेट कामाला लागणं गरजेचं आहे. कारण त्यांना हे पद कसं मिळालं किंवा त्यांनी हे कसं मिळवलं हे मतदारांना चांगलंच ठाऊक आहे. भाजप आणि महायुतीनं संख्याबळ वाढवून जिल्ह्यावर पकड तर मजबूत केली आहे, परंतु वेगवेगळ्या विचारसरणीचे आणि एकमेकांचे पारंपरिक विरोधक आता एकाच छताखाली आल्यामुळं पक्षाची शिस्त आणि ताळमेळ बिघडल्याचं चित्रही सध्या पाहायला मिळतंय. सगळे नेते एकाच पक्षात किंवा सत्तेवर असले तरी त्यांच्यातील जुने हेवेदावे आणि वर्चस्वाची लढाई संपलेली नाही. उलट ती आता अधिक तीव्र झाली आहे. त्याचा परिणाम कामावर झाला तर सर्वांनाच याचा फटका बसू शकतो. विरोधी पक्ष म्हणून खासदार निलेश लंके आणि विखे पाटील, बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे पाटील असा संघर्ष सुरू आहे. पण महायुतीमध्येही विखे पाटील विरुद्ध प्राध्यापक राम शिंदे असा सुप्त संघर्ष सुरू आहे. विखे पाटील विरुद्ध कोल्हे यांच्यातील सुप्त संघर्षाला तर आता तोंडच फुटलंय. आमदार विवेक कोल्हे आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एकमेकांवर जाहीरपणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका सुरू केली आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये स्वीकारण्यास थोडा वेळ जाईल, तोपर्यंत त्यांना हे टोमणे ऐकावे लागणार आहेत. यासोबतच आता विखे पाटील आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यातही सुप्त स्पर्धा सुरू झाल्याचं बोललं जाऊ लागलंय. काही विधानं आणि कृतींमधून ते जाणवतंय असं सांगितलं जातंय. तर आमदार रोहित पवार जिल्ह्याच्या राजकारणात अजिबात लक्ष घालताना दिसत नाहीत. पूर्वी जिल्ह्यावर पकड असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हाती आता फारसं काही राहिलेलं नाही. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचं एवढं मोठं संख्याबळ असल्यामुळं अहिल्यानगरच्या विकासाला गती मिळेल अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे. पाण्याचा प्रश्न, रखडलेले रस्ते, नवीन MIDC आणि तरुणांच्या हाताला काम यावर नागरिक लोकप्रतिनिधींकडून उत्तराची अपेक्षा करतायत. महायुतीच्या नेत्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर सध्या डबल नव्हे तर ट्रिपल इंजिनचं सरकार लोकांनी निवडून दिलंय. त्यामुळे दिल्लीपासून गावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत विकास झिरपत यावा अशी अपेक्षा लोकांनी ठेवली तर त्यात वावगं काय? परंतु सध्या तरी जिल्ह्यातील बहुतांश नेते मंडळी विकासाच्या मुद्द्यांपेक्षा स्वतःचे अस्तित्व टिकवणं, शेजारच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणं आणि आपल्याच पक्षातील सहकार्याला कसं अडचणीत आणता येईल याचंच गणित मांडण्यात व्यस्त दिसत आहेत. हा राजकीय मूड जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत मागं नेणारा ठरू शकतो. सध्या अहिल्यानगरचे राजकारण एका संक्रमण काळातून जाताना दिसतंय. सत्तेची सूत्र हातात असूनही नेत्यांमधील अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. यात वर्चस्ववाद आहेच, सोबत 2029ची फेररचना हेही कारण आहे. ज्या नेत्यांना हे भविष्याचं गणित समजलं आहे ते शांतपणे कामाला लागलेत आणि ज्यांना फक्त आजचा स्वार्थ दिसत आहे ते आपसात वाद घालत बसले आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील जनता या अंतर्गत वादाला कंटाळून नवा पर्याय निवडते की हेच नेते आपले गड राखण्यात यशस्वी होतात हे पाहणं
औत्सुक्याचं ठरेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.